आता तुम्ही हिंदमाताची पाहणी करताय, खरं तर हा तुमचा यशस्वी प्रकल्प होता नक्कीच. हिंदमाताचा. आणि कदाचित आणि आमच्यावर गिरीश राग महाजनांनी ह्याच्यावर टीका केली. ते म्हटलं की नळाच्या भांडणासारखं भांडू नका, यश अपयशाबद्दल बोलू बघा नका. मग ते मला सांगा, नाशिकच्या पालकमंत्र्याबद्दल कोण नळावर भांडतं असं भांडतंय? कुठचा पक्ष भांडतोय? तेच भांडतात ना. मला वाटतं जेव्हा लोकांचे हाल होतात आणि त्यांना जर वाटत असेल की हे हाल नळाच्या भांडणासारखे आहेत, अतिशय दुर्दैवी आहे, त्यांना मंत्रिमंडळातून त्यांची हकालपट्टी झाली पाहिजे, हे माझं मत आहे. कारण मुंबईकरांचे हाल जर त्यांना असे मजा मस्करीत नेत असतील ते, तर काय शासन करतील मुंबईवर, ह्याचं उदाहरण आज महाजनांनी दिले. आणि माझा आणखी एक प्रश्न आहे, तुम्ही म्हटलात की मी वरीला सुद्धा जाऊन भेट दिलेली हो. आहे. वरी तुमचा मतदारसंघ आहे, तिथे अनेक भागात नुकसान झालेलं आहे. तुम्ही त्यासाठी काय पावलं मी उचलणार नुसतं आहात? वरळीसाठी नाही, मुंबईत जिथे जिथे पाणी घुसलेलं आहे, मुंबईकरांना नुकसान भरपाई या सरकारने जाहीर केली पाहिजे. आता इथे गांधी मार्केटमध्ये पाणी घुसलं, त्यांच्या मालाचं सगळं नुकसान झालं असेल, त्या मार्केटमधल्या लोकांना कोण नुकसान भरपाई देणार आहे? दिलं पाहिजे सरकारने. तुम्ही भरपाईसाठी काही पत्र वगैरे लिहिणार? पत्र वगैरे नाही, सरकारला काही हृदय वगैरे आहे की नाही, संवेदन आहे की नाही, संवेदनशील आहे की नाही सरकार? देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.